नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. मग आता लग्नाच्या आधी जे तुमचं प्रेम होतं, आता लग्न झाल्याच्या नंतर मी आता बघतोय वहिनी तुला आवाजावं घालतात. आवाजावं करते. हा सांग आता काय मजा. कारण माझं स्वतःचं लव्ह मॅरेज झालंय. माझी बायको मला अर्धवरच कसं आहे काय ते. माझं लग्न 2 वर्ष झालं. 2 वर्ष आमच्या लग्नाला बरेच वर्ष. ते पण तरी पण एक आवाज हवं लव्ह मॅरेज असून पण नाही. ते तर आम्ही म्हणजे पहिल्या लग्नाच्या आधी मी नावानेच आवाज द्यायची कॉलेजमध्ये. जसं लग्न झालं बस त्या संध्याकाळपासूनच मी त्यांना आवाज करायला लागली. कारण हे घरच्यांनी काय सांगितलं होतं का? नाही, सासूने वगैरे तुमच्या आईने सांगितलं? अजिबात नाही. कोणी सांगायची गरज नाही. कोणी काय सांगायचीच गरज नाही. कोणी काय सांगायची गरज नाही. तिच्या मनाने वाटलं की आवाजावं करावं. एक नवऱ्याचा रिस्पेक्ट असतो. असं नाही की रिस्पेक्ट नसतो असं नाही, पण त्यावेळी आता मी सांगतो किती वर्ष झाले आमच्या लग्नाला. सांगूया. आमच्या लग्नाला आता झाले जवळपास 18 वर्ष. हा प्रश्न तुम्हाला प्रत्येक वेळेला पडलेला असतो. तुम्ही उत्तर दिलंय कधी? नाही दिलं. 18 वर्ष. 18 वर्ष आमच्या लग्नाला झाली. तर त्यावेळी असं होतं की बाबा आवाज करायचे जास्त करून. तर त्याच्यामुळे हा अरे तुरेचा नावाने आवाज द्यायचा हा ट्रेंड नव्हता. तो आता ट्रेंड आलेला आहे. 18 वर्ष लग्न झाल्यानंतर तरी तुम्ही दोघं असे दिसतायत. एवढे तरुणच दिसतायत तुम्ही दोघं. तरुणच आहे दोघं पण. अरे देवा. आणि आम्ही बघा. बरं, मग आता ही मराठी जोडी चॅनल जे आहे तुम्हाला तुमचे ऑडियन्स तुम्हाला आता त्या थ्रूच ओळखतात. कशी कल्पना आली? काय झालं म्हणजे हे चॅनल सुरू करायचं नवीन? काय वहिनीलाच डायरेक्ट दिला माईक? चॅनल सुरू करायची आयडिया पण माझीच होती. म्हणजे लग्नानंतर तर एवढी वर्ष झाली तर मग मुलं बाळं, घर काम आणि मी ट्युशन. मी ज्या वर्षी माझं लग्न झालं त्याच वर्षीपासून मी ट्युशन्स वगैरे चालू केले होते. काय करायचं, आपलं आहे नॉलेज तर त्याचं ग्रॅज्युएशन दोघांचं पण झालेलं आहे तर आपण काहीतरी त्याचा वापर करूया, तेवढंच आपल्याला काय कमाई होईल म्हणून मग मी ते चालू केलं. पण नंतर काय झालं, चॅनल आता आम्ही 2 वर्ष झाली आम्हाला. बरं, मग तुमच्या डोक्यात काय होतं पहिलं की चॅनलमध्ये कंटेंट काय असेल तुमचा? कंटेंट म्हणजे आम्ही दोघं पण असे होतो की जरी आमचं म्हणजे सुरुवात दोघांनी केली चॅनलची. हा पहिला व्हिडिओ सुद्धा आमच्या दोघांचाच आहे. म्हणजे मी जबरदस्ती घेतलं होतं. एक किस्सा मी ऐकला होता दादाने. एक असा आहे ना, तो किस्सा असा आहे की ही मला बरेच महिने मागे लागलेली की आपण पैसा कमवायचा हा उद्देश नाही किंवा 91,000 सबस्क्रायबर पर्यंत पोहोचायचा हा पण उद्देश नाही. उद्देश असाच होता की बाबा आपण चॅनल चालू करूया, लोक करतायत तर आपण पण थोडंसं करूया आपल्या स्वतःच्या समाधानासाठी आणि एकमेकांना वेळ देण्यासाठी. तर मी बोललो की ठीक आहे. मग हिला मी एक फोन घेऊन दिला. आमचं ॲनिव्हर्सरी होती त्या दिवशी. हिला फोन घेऊन दिला आणि फोन घेऊन दिल्यानंतर ही बोलली की 2-3 दिवस झाल्यानंतर 1-2 दिवस झाल्यानंतर ही बोलली की हो मी असा एक व्हिडिओ बघितला, आपण तो व्हिडिओ करूया. आणि मी निघालो होतो ऑफिसला. हे माझ्याकडे आली तयारी वगैरे करून. बोललो अरे यार मी नाही यार, मी पाहिजे तर तुझा व्हिडिओ काढतो. मी कॅमेरा घेऊन, माझी काहीच तयार नाही. ती बोलली नाही तुम्ही फक्त असं करायचं, असं करायचं, असं करायचं. नको मला बंगला नको, गाडी पाहिजे. बंगला नको, गाडी पाहिजे. ते गाणं घेतलं आणि स्टँड नाही काही नाही. ताई काहीतरी करायला आली होती माझी बहीण. माझं इच्छा होती की म्हणजे जर चॅनल चालू करते तर मला पहिलं सॉन्ग मराठीच घ्यायचं होतं. हा म्हणजे सगळे भरपूर मराठीच गाणे म्हणजे आम्ही कारण म्हणजे असं आम्ही असा विचार नव्हता केलेला, पण हे केलेलं की करायचे व्हिडिओ करायचे, पण पहिलं सॉन्ग मला मराठीच घ्यायचं होतं. असं चाललेलं. मग त्यावेळेला स्टँड नव्हता, काहीच नव्हतं, कसली आयडिया पण नव्हती ॲक्च्युली. फक्त कॅमेरा फक्त आम्ही फोटो काढण्यासाठीच यूज करायचो. ह्याच्या पूर्वी तर कधी व्हिडिओ पण नाही, फक्त घरात मुलांचेच व्हिडिओ काढलेले. नाही तर असं आमचं व्हिडिओ वगैरे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करणं वगैरे. ते पहिला व्हिडिओ अपलोड जेव्हा तुम्ही केला तेव्हा काय पहिला व्हिडिओ तेच काढताना काय झालेलं, ह्यांना जबरदस्ती उभं केलं. माझ्या नणंदबाई छायाताई त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला. ती कॅमेरा घेऊन अशी उभी राहिली. हिने मला सांगितलं असं करायचं. मी बोललो ठीक आहे. मग हिचं बघायचो मी. 1-2 टेक घेतले. हा आमचं एक विशेष आहे ना की आम्ही कोणतेही व्हिडिओ करताना आम्हाला जास्त टेक घ्यायची गरज नाही लागत. 1 किंवा 2 टेक, मॅक्झिमम 2 टेक. मग 1-2 टेकमध्येच तो व्हिडिओ केला आणि एवढी काय कल्पना नव्हती. बॅग घेऊन मी तो व्हिडिओ झाला, अपलोड केला. हॅशटॅग कसे केला? येणेच केला. मग तेच तुम्ही कसं मध्ये सेव्ह वगैरे काय डायरेक्ट? नाही डायरेक्ट ते गाणं टाकलं. हॅशटॅगची कल्पना नाही, काही नाही, असंच काहीतरी टाकलं. तर बघायला लागेल आता काय टाकलं होतं ते. मी निघून गेल्यानंतर मग थोडेफार व्ह्यूज त्याला आले. आणि आम्हाला ना याचं इव्हन वायटी वगैरेचं पण काहीच माहित नव्हतं. ह्यांना होतं कारण ह्यांचं एक ऑलरेडी एक चॅनल आहे आणि म्हणजे पियानोचं चॅनल होतं.
त्याच्यामुळे त्यांनाही होतं. मला त्या गोष्टीतलं काय माहीत नव्हतं. मी आईंचे माझ्या सासूबाईंचं पण चॅनल आहे, तर त्याच्यामध्ये त्या आराध्याची गाणी वगैरे असं घेतात, तर मी फक्त तिथे त्यांच्यासोबत ती गाणी म्हणायला बसायचे. तर मग म्हणजे आम्ही सगळे घरातले त्यांच्यासोबत कोरससाठी बसायचो. मग विचार केला, म्हटलं चल हे करूया आणि व्हिडिओ टाकून दिला. तेव्हा वायटीचं पण नॉलेज नव्हतं. मग नंडेनंच मला सांगितलं की असं असं वायटी ओपन कर. भाचा माझा खूप हेल्पफुल होता. वायटी म्हणजे युट्यूबच दुसरं एक आहे, कारण लोकांना माहित नसेल जे युट्यूब यूज करतात, चालवतात. मला असं वाटतं भरपूर तुमचे सबस्क्रायबर जे स्वतःचं त्यांचं चॅनल पण आहे त्यांना वायटी म्हणजे कळत असेल, युट्यूब स्टुडिओ म्हणून असतं, वायटी स्टुडिओ, आणि त्याच्यातून सगळं तुम्ही हँडल करू शकता. जे तुमचे व्ह्यूज वगैरे किंवा अर्निंग जे तुमचे आहे त्यात तुम्हाला दिसते. बरं, मग पुढे मग ते केलं, ते ओपन केलं, ॲप डाउनलोड करून ते ओपन केलं. आणि नंतर कळलं की म्हणजे मी शाळेत वगैरे जाऊन आली, मुलांना सोडून वगैरे आली, घरी आली. मी म्हटलं चला बघूया आपला व्हिडिओ कितीवरती गेलाय. तो बापरे किती गेला होता, म्हणजे चांगला गेला होता. आम्हाला असं वाटलेलं की आमच्या घरातले निदान 10 जणांचे व्ह्यूज येतील. 100 सबस्क्रायबर होतील. मी स्पष्ट सांगतो, 100 सबस्क्रायबर कसे की बाबा आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये ज्यावेळी 2000 लोक असतात, आपण स्टेटसवर टाकतो, त्यावेळी त्यातले 2000 पैकी 100-200 लोक बघतात, त्यातली 10 लोक आपल्याला सबस्क्राईब करतात, त्याचे 10 नातेवाईकांचे फोन खेचून घेऊन सबस्क्राईब करून परत दिले. असे 100 सबस्क्रायबर होतील ही माझी कल्पना होती, बाबा 100 सबस्क्रायबर होतील. पण तुम्हाला सांगू, एक व्हिडिओ आमचा इंदोरीकर महाराजांचा एक व्हिडिओ केला, माझा मुलगा, मी आणि ही. तर असं का तो पण प्री डिसाइडेड नव्हता. तो व्हिडिओ थोडासा चालत होता लोकांचा म्हणून आम्ही कॅमेरा लावला. अर्णव माझा मुलगा त्यावेळी मला वाटतं अर्णव आता तो 7th आहे, 5वीला होता. त्याला बसवलं मध्ये आणि आम्ही दोघं बसलो, तो एक व्हिडिओ केला आणि तो व्हिडिओ 2-3 दिवसामध्ये 100K म्हणजे आमच्याकडे खूप झाले. 1 लाख, भरपूर. 1 लाख 100K वर गेला आणि पुढच्या 8 दिवसामध्ये तो 600K वर गेला. 600K वर गेल्यानंतर आमचे सबस्क्रायबर वाढले आणि तेव्हा वाटायला लागलं की बाबा आपण थोडंसं करू शकतो यूट्यूबमध्ये, आपण सक्सेस होऊ शकतो. बरोबर. मग हे मराठी सोडी नाव तेव्हाच तुम्हाला सुचलं जेव्हा पहिला व्हिडिओ टाकला की नंतर? नाही, पहिला काय होतं चॅनलचं नाव? पहिलं चॅनलचं नाव होतं मानसी गोकुळ. अच्छा, दोघांच्या नावाने. पहिलं चॅनलचं नाव कधी बदललं नाव? ते नाव बदललं ज्यावेळी इंदोरीकर महाराज म्हणून मी फेमस व्हायला लागलो. लोक बघायला लागले, मग तुला असे यायला लागले की मला वाटायला लागलं मग मराठीतले आपण काय अनुभव काय होते इंदोरीकर महाराजांचे खतरनाक अनुभव होते. काय किस्सा सांगतो इंदोरीकर महाराजांचा. म्हणजे ते आम्ही व्हिडिओ तर करायचो, पण एवढे ते म्हणजे सेम व्हायचे व्हिडिओ की एकाने तर आम्ही कमेंटच्या माध्यमातून नेहमी आम्हाला कमेंट आले की आम्हाला खरंच बरं वाटतं. आत्तासुद्धा खूप छान वाटतं की जेव्हा कमेंट येतात आणि आम्ही रिप्लाय पण त्यांना एवढे छान देतो की जवळचे रिप्लाय, मनाला त्यांच्या हे होण्यासारखेच रिप्लाय आम्ही देतो. तर त्यावेळेला पण तो रिप्लाय आला की त्यांनी सांगितलं होतं की दादा तुला लिहून ठेव, भावा तू लिहून ठेव, पुढच्या दिवाळीपर्यंत तू इंदुरीकर महाराज म्हणूनच तू फेमस होता महाराष्ट्रामध्ये. इंदोरीकर महाराजांनी इतकं फेमस केलं, तेव्हा तो ट्रेंड होता इंदोरीकर महाराजांचा प्रचंड ट्रेंड होता. भाऊ कदम आणि हिचा एक कॅरेक्टर लॉलीचा तिने केलेला आहे, अप्रतिम व्हिडिओ झालेला आहे तो. म्हणजे मला स्वतःला पर्सनली आवडणारा व्हिडिओ तो आहे. बरोबर. मग ह्याच्यामध्ये हे व्हायरल होतात जेव्हा व्हिडिओ, एखादा तुम्हाला असं वाटतं की अरे एखादा व्हिडिओ बनवताना की हा व्हायरल होईल, पण तो जेव्हा व्हायरल होत नाही तेव्हा काय असं वाटतं मनाला? सर थोडंसं प्रत्येकाला वाटतं की बाबा काही व्हिडिओ ना आम्ही खूप मेहनत करून, ॲक्च्युली आमचे हे 91,000 सबस्क्रायबर पण झालेत ना, तर ते आम्ही पूर्णपणे मेहनतीने केलेले आहेत. आता बऱ्याच ते कुठे असे पैसे देऊन वगैरे नाही, अजिबात नाही. आणि आमचे सगळे सबस्क्रायबर आमची ॲक्टिंग बघून किंवा आमचे शॉर्ट्स बघून, मी असं म्हणत नाही की आम्ही खूप मोठे कलाकार आहोत, पण त्यांना आमच्यातलं काही ना काहीतरी आवडलं असेल. कदाचित आवाज आवडला असेल, कदाचित आमचं एक्सप्रेशन आवडले असतील, कदाचित पर्सनॅलिटी आवडली असेल. प्रत्येकाचं चॉईस वेगळं असतं, तर त्या हिशोबाने त्यांनी आम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे. मी सांगतो की बरेच मी यूट्यूबवर असे बघितलेत, लाईव्ह चालू करतात, लाईव्हच्या माध्यमातून त्यांना यूट्यूब प्रमोट करतं, तिथे ऑटोमॅटिक सबस्क्रायबर वाढतात. बरोबर. पण आमचा एक सबस्क्रायबर जो आहे ना, तो आमचा एक सबस्क्रायबर आमचे शॉर्ट्स बघून, जास्त करून शॉर्ट्स बघूनच, आमचे लॉंग व्हिडिओ एवढे जास्त नाही आहेत किंवा एवढे जास्त पळालेले पण नाही. आम्ही फ्रँकली सांगतो, आम्ही शॉर्ट्सवालेच खेळाडू आहोत अजून तरी. तर हे 91,000 सबस्क्रायबर जे झालेले आहेत ना, ते पूर्णपणे आमचे शॉर्ट्सच्या माध्यमातून झाले. प्रश्न काय होता थोडंसं विसरलो. तेच म्हणजे कधी ते मनाला वाटतं ना, अरे हा व्हिडिओ छान झालाय पण हा व्हायरलच होत नाही. तर बऱ्याचदा असं होतं की बाबा एखादा व्हिडिओ आम्ही खूप मनापासून करतो, मेहनत करून करतो, आदल्या दिवशी प्लॅनिंग करतो. सुरुवातीला आम्ही प्लॅन वगैरे करत नव्हतो, पण आता आम्हाला स्ट्रॅटेजी काय असते? स्ट्रॅटेजी अशी असते ना की
डायलॉग काढायचं जे असतं ना ते सगळं काम हिचं असतं. म्हणजे आम्ही कामं वाटून घेतलेली आहेत. ओके. हां. म्हणजे स्क्रिप्ट ज्या असतात ना छोटे छोटे आपण शॉर्ट्स काढतो त्याच्या स्क्रिप्ट ज्या असतात ना ते सगळे ही बनवते. ही ऍक्च्युली हिच्या डोक्यात पण काही डायलॉग सगळे डायलॉग सगळे हिचे. हां. ऍक्टिंग पण हिची मला सांगते असं करा तसं करा. डायरेक्शन आणि टेक्निकल जे काम जे असतं ना ते सगळं मी बघतो. म्हणजे हिला ना टेक्निकल कामातलं काहीच माहित नाही आणि हिच्याकडे मी देत पण नाही. मला माहिती वाटलं एडिटिंग अपलोडिंग तुझ्याकडे. एडिटिंग अपलोडिंग आणि ते अल्गोरिदम चेक करणं ॲनालिसिस करणं ऑडियन्स टार्गेट करणं ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मीच. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय त्यातल्या बरेचशी हेल्प म्हणजे बऱ्याचदा मी कुणालला पण विचारतो अरे कुणाल हे असं असं करता येईल का आपल्याला. तर कुणालने पण मला बरीचशी मदत केलेली आहे. ते तर आहे. माझ्या खरं तर मला पण जेव्हा मी चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मी सुरुवातीला दादाला पण विचारलं होतं काही मला गोष्टी जेव्हा अडचणी येत होत्या. आणि मी भाडीपामध्ये काम केलं असतं मराठी मोठं एक प्लॅटफॉर्म आहे भाडीपा तिकडे काम केलं असतं मला काही गोष्टी कळत होत्या. पण यूट्यूब स्टुडिओचं पण मला तुझ्याकडून काही गोष्टी कळल्या. आणि दादाने मी बाजूबाजूलाच राहतो तर नंतर मला कळलं अरे आमच्या एरियामध्ये पण अजून एक युट्यूबर आहे जसं तुला वाटतं तसं मला पण वाटलं. असं आपल्या एरियामध्ये कोण असं स्लम एरिया आहे आपला आणि त्याच्यामुळे कोण तिकडे युट्यूब चॅनल सुरू करेल आणि 80,000 90,000 पर्यंत कठीण असतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की दादा आपण बोललं सोबत काहीतरी करूया. हे पण करायचं होतं इंटरव्ह्यू पण करायचं होतं आज तू करतोयच आहे. पुढचा माझा प्रश्न आता असा आहे की कमेंट्स येतात निगेटिव्ह कमेंट्स मला तर भरपूर येतात कारण मी पॉलिटिकली करत असतो. माझा एक्सपिरियन्स वेगळा पण तुमचा काय अनुभव आहे. कधी वाईट कमेंट येते निगेटिव्ह कमेंट येतं मन खच्चीकरण होतं का. त्याचं उत्तर ही देईल पण मी थोडंसं एक सांगतो. माझा स्वभाव आहे तोंडावर शिवे घालायचा नाहीतर कानाखाली घ्यायचा. हिचा स्वभाव आहे शांत राहायचा. हे भांडण करते फक्त माझ्याशीच करू शकते बाकी कोणाशी पटकन नाही करू शकत जिथपर्यंत ते अंगावर येत नाही पूर्णपणे तिथपर्यंत. तर मी हिच्याकडून मी पेशन्स शिकलेलो आहे. निगेटिव्ह कमेंट आल्यानंतर बोलते तुम्ही शांत राहा ते येतील आणि जातील. आता तुला काय बोलायचं ह्याच्याबद्दल. इग्नोर करायचं आपल्याकडे डिलीटचं ऑप्शन आहे. माझं पण तेच होतं. कधी कधी मी काय करतो शिव्या दिल्या असतील ना तर मग त्याला रिप्लाय देतो मग डिलीट मारतो कारण नोटिफिकेशन जातं त्याला. नाही आता हिने मला पेशन्स ठेवायला शिकवलंय तर मी आता ते विसरूनच जातो सहजासहजी. ऍक्च्युली मला असं वाटतं ना ते मुलींमध्ये खूप चांगल्या रीतीने देवाने दिलेलं आहे. माणसांमध्ये पेशन्स म्हणजे नाहीच आहे. लाईव्ह सुरुवातीला म्हणजे आम्ही लाईव्ह पण कधी चालू केलं ते सांगतो प्रेक्षकांना. शॉर्ट टेम्पर्ड आहेत खूप अतिशय जास्त. म्हणजे आता तरी माझी मुलगी जेव्हा मोठी झाली आता ती माझी अशा एक मुलगी पण आहे तुम्हाला 12वीला आहे ती. एक मुलगा एक मुलगी मोठी आहे. मुलगा 7thला आणि मुलगी 12वीला. तर ती जेव्हा मोठी झाली तेव्हा मग मी ह्यांनाच समजवायला लागली. म्हटलं बघा आता आपली मुलगी पण मोठी झाली आहे बाहेर जायला लागली आहे तुम्ही आणि माझ्या घरातले सगळे तसे कुठून भरलेली आहे सगळ्यांच्या रक्तात असे नाही घरवाले. तर मग सांगितलं की नाही बरोबर नाही हे कारण. आणि आमच्या फुल फॅमिलीमध्ये वाघमारे आमच्या कुटुंबामध्ये माझी एकुलती एक मुलगी आहे मग ती सगळ्यांच्या लाडाची आहे. मग आम्ही म्हणालो की मग हे बरोबर नाही मग तिच्यावरती पण तसे संस्कार होतात किंवा ती बाहेर जाणार ती हे करणार तर ते प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात. मग थोडे शांत व्हा. इव्हन मी एक किस्सा आता ॲक्च्युली हा थोडा आपल्या यूट्यूबच्या बाहेरचा किस्सा आहे. जर कुठल्या रिक्षावाल्याबरोबर आमचं काही भांडण झालं रस्ता क्रॉस करून जरी सोडत नसेल तर हे त्याला बोलायचे चल 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 उधर लेके चल वो साइड में लेके चल. मी बोलायचे जाऊ दे ना त्याला ह्या साईडला जायचं असेल राईटला जायचं असेल लेफ्टला नाही तो आपण पैसे भरतोय ना चल. तर मी जर यांना राहू दे बोलून उतरवलं मला म्हणतात तू त्यांची ना संघटनेची मालक हो अध्यक्ष तू उभी राहा. हा तू त्यांची अध्यक्ष हो तू उभी राहा ती लोक तुला वोट देतील. तुझं तसं चाललेलं असतं करून हे मलाच बोलत राहतात. म्हणलं जाऊ दे. राजकारणात आता कधी असं वाटलं यावं असं. राजकारणात मी होतो. राजकारणामध्ये मी शिवसेनेचं युवा सेनेचं काम केलेलं आहे. मी उपविभाग अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. मजा आली छान वाटलं पण नंतर असं वाटायला लागलं की कुटुंब महत्त्वाचं आहे. राजकारण करू सपोर्ट आपला नेहमी आम्ही कधी बोलत नाही पण सपोर्ट आपला नेहमी ठाकरेंनाच असतो. आम्ही आतापर्यंत कधी सांगितलं नाही पण ठाकरे आपले फेवरेट तर त्यांना सपोर्ट नेहमी. आणि आता तर युती झाली. आता तर युती झाली. आता तर दोन्ही वेगळं मानलंच नाही. हा ते इलेक्शन पुरतं असं व्हायचं की बाबा शिवसेनेला वोट द्यायचं इलेक्शन पुरतंच. पण राजसाहेब मराठी माणसाच्या मनात होतं दोघा भावांनी एकत्र शेवटी झालं. माझी आई तर त्या दिवशी रडली लिटरली.
मग ते खरंच म्हणजे चांगली गोष्ट आहे ती. चांगली गोष्ट. थोडा ब्रेक. हा घे. माझ्या मम्मीचा एक किस्सा सांगते. राज साहेबांपर्यंत पोहोचला तर खूपच छान आहे हे.